पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणात सध्या सर्वात धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी आता सर्वात मोठी अपडेट समोर येते आहे। या घटनेतील पीडितेने आता पोलिसांवरही गंभीर आरोप केलेत। मिळालेल्या माहितीनुसार स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे। तसेच पीडित मुलीनं जी चिठ्ठी लिहिली होती त्यात तिनं एक मोठी मागणी केली असून यामध्ये वेगवेगळे दावे तरुणीनं केली आहे। या 26 वर्षीय युवतीनं केलेल्या वेगवेगळ्या दाव्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून पुणे जिल्ह्याच्या कामकाजावर ताशेरे ओढले गेले। तरुणीनं लिहिलेल्या या पत्रामध्ये नेमके कोणते दावे केले ते पुढे बघा। या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। काही दिवसांपूर्वी पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये एका तरुणीवर 2 वेळा अत्याचार करण्यात आला होता। या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली। दत्ता गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे। त्यानं स्वारगेटमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये पीडितेवर अत्याचार केला। या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। त्याला त्याच्याच गावातून पोलिसांनी अटक केली। सध्या तो कोठडीमध्ये आहे। दरम्यान आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे। तसेच पीडित मुलीनं प्रधान सचिवांना एक पत्र लिहिलंय। त्यात तिनं एक मोठी मागणी केलेली आहे। तिनं लिहिलेल्या पत्रात पुणे पोलिसांवर आरोप केला। तिनं लिहिलंय की पुरुष वैद्यकीय अधिकारी माझी इच्छा नसताना सुद्धा संमती घ्यायचे, त्यानंतर माझी वैद्यकीय चाचणी करायचे। अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्यावर अत्याचार कसा झाला हे सांगायचं। मला वकिलांची नावं सुचवली, त्यातून एक निवडावा असं सांगण्यात आलं। मात्र नंतर मला विचारलंही नाही कोणता वकील हवाय, असा धक्कादायक आरोप पीडित तरुणीनं पोलिसांवर केलेला आहे।